निवडणुकीच्या आधी 2 माणसं मला भेटायला आली होती. 160 जागा निवडून आणण्याची मला गॅरंटी देत होते. शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट. विधानसभेवेळी पवारांना 2 व्यक्तींनी मतदार यादीमधील धांदलीबाबत आणि 160 जागांवर मतांच्या फेरफारीबाबत सांगितलं. शरद पवारांच्या वक्तव्याला आव्हाडांचा दुजोरा. शरद पवार कधी स्पष्ट राजकीय भूमिका घेत नाहीत. शरद पवारांच्या भूमिकेला गांभीर्यानं घेत नाही. संजय शिरसाट यांची टीका. राहुल गांधींच्या प्रश्नाला आयोगाकडून उत्तर हवं, भाजपकडून नको. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवलेला आहे. आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. शरद पवार यांची मागणी. येणाऱ्या काळामध्ये शरद पवार सुद्धा मोदींचं नेतृत्व मान्य करतील असं रवी राणा यांनी म्हटलंय. शरद पवार सुद्धा भाजपसोबत येतील. शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर रवी राणा यांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडीचा 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा. निवडणूक घोटाळ्याच्या विरुद्ध लढा उभारण्याचा विरोधी पक्षांचा इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय. राहुल गांधींसह खरगेंची ठाकरेंसोबत चर्चा. आयोगाच्या विरोधातील लढा तीव्र करणार. इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार. संजय राऊत यांची माहिती. राहुल गांधींनी सलीम जावेदकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि हरण्याचं कारण आता शोधून ठेवलं. मतदानामध्ये घोळ झाल्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा. आयोगानं माहिती दिली नाही. बाळासाहेब थोरात यांचा आरोप. तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य. विखे पाटलांचा पलटवार. ठाकरेंची आसन व्यवस्था हा चर्चेचा विषय कसा होऊ शकतो? विनाकारण राजकारण सुरू. शरद पवारांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडियामध्ये कोणाला आक्षेप वाटत नाही. ठाकरे बंधूंची युती इंडिया आघाडीचा विषय नाही. संजय राऊतांकडून स्पष्ट. ठाकरे बंधूंच्या युतीवर एकवाक्यता कशी करता येईल? चर्चा करू. ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या विकासासाठी दोन्ही ठाकरे परिवार एकत्र येत असल्यास स्वागतच. ठाकरे बंधूंच्या युतीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. 2 भाऊ एकत्र आले तर आम्हाला आनंदच. मात्र 2 भाऊ एकत्र येणार असल्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेना आम्ही जेवढं ओळखतो त्यावरून त्यांचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान. आम्ही अटी शर्थींवर दिल्लीमध्ये जातो. लाचारांचा गट शेपट्या हलवत दिल्लीमध्ये फिरतोय. संजय राऊतांची टीका. नागपुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेमध्ये जयंत पाटलांची गैरहजेरी. राज्यातील मोठे नेते उपस्थित असताना जयंत पाटील गैरहजर. जयंत पाटील साखर कारखान्याच्या बैठकीमुळे गैरहजर असल्याची माहिती. लहान मुलींच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा. तर 7 लोक कल्याण मार्ग इथे ब्रह्मकुमारींकडून देखील मोदींनी राखी बांधून घेतली. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींनी राखी बांधली आहे. मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रामधल्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. राज्यभरामध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी रक्षाबंधन सण साजरा. जयवंती देशपांडे यांनी आणि नयन शहा यांच्या पत्नी हेतल शहा यांनी राज ठाकरे यांना राखी बांधली आहे. नागपुरात शरद पवारांना राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकोळी यांनी राखी बांधली. नागपूर दौऱ्यावर पवारांकडून रक्षाबंधन सण साजरा. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबेंकडून रक्षाबंधन साजरा. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा सण. थोरातांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी रक्षाबंधन उत्साहामध्ये साजरं. मुलगी हर्षदा शिरसाटनं संजय शिरसाट यांना राखी बांधली. तर मतदारसंघातील अनेक बहिणींकडून शिरसाट यांना राखी बांधली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंकडून रक्षाबंधन साजरं. दानवेंना त्यांच्या बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरं केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयामध्ये रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन. मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये रक्षाबंधन पार पडले. वरळीमधील नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखाची पोलिसात तक्रार. ठाकरेंच्या युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदेने धक्काबुक्की केल्याचा आरोप. सिद्धेश शिंदे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा. तर मला माझ्या मुलावर 100% विश्वास असं करणार नाही. आम्ही शिवसैनिकांच्या घराण्यातील महिलांचा मान राखणारे लोक आहोत. मुलाने मारहाण केल्याचा आरोप आमदार सुनील शिंदेंनी फेटाळलाय.
महादेवी हत्तीसाठी पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार। सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होणार। सरकार, वनतारा, नांदणी मठ प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये निर्णय। पेठाचा मात्र महादेवी हत्तीला नांदणी मठामध्ये पाठवण्यासाठी विरोध कायम। दादरच्या कबुतरखाना परिसरामध्ये नागरिकांकडून कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन। नागरिक वाहनांवर कबुतरांसाठी दाणे ठेवत असल्याचं निदर्शनास। मुंबईच्या लालबागमध्ये नागरिकांकडून रात्री कबुतरांना खाद्य ठेवतानाचा व्हिडिओ समोर। रात्री स्वतःच्या गाडीच्या टपावर ट्रे ठेवून खाद्य टाकल्याचा व्हिडिओ। पुण्यामधील कबुतराचा खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात। 20 ठिकाणी कबुतरांना सार्वजनिक खाद्य टाकण्यास बंदी। पुणे पालिकेच्या निर्णयाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल। सिंधुदुर्गमध्ये भाजपसोबत असलेलं नातं माझ्या बाजूने तुटणार नाही। येणाऱ्या सर्व निवडणुका आपण एकत्रच लढणार। आमदार निलेश राणे यांची ग्वाही। मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर सिंधुदुर्गमध्ये निलेश राणेंकडून मनोमिलनाचा प्रयत्न। धाराशिव ड्रग्ज प्रकरणावर ओमराजे आणि राणा जगजितसिंह पाटील आमने सामने। ड्रग्ज प्रकरणावर विधानसभेत का बोलला नाहीत, ओमराजे निंबाळकरांचा सवाल। तर षडयंत्र करून तुळजापूरचं नाव खराब केलं जातंय, राणा जगजितसिंह पाटील यांचं प्रत्युत्तर।